तर मला या केकची ऑर्डर ट्रेनमध्ये ओळख पटलेल्या लोकांच्याकडून आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मी हा 2 किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक बनवत आहे आणि मी क्रीम बीट करून घेतली. क्रीम आपल्याला परफेक्ट बीट करायचे. तर जो आपण मोठा केक बनवतो ना, त्यासाठी क्रीम आपल्याला परफेक्ट आणि छोटाही पण क्रीम परफेक्ट असली ना, तर केकमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर माझी क्रीम कशी स्टिकी होती तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओच्या स्टार्टला. आणि असे लेयर्स कट करून जी टॉप लेयर्स होती ना, ती जराशी मोठी असते साईडला, त्यामुळे फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येते. तर तुम्ही ही कैचीने अशी कट करू शकता. केकला फिनिशिंग खूप छान येते. तर झालं असं, आम्ही ज्यावेळी सुट्टीवरून वापस येत होतो त्यावेळी ना आम्हाला एक कस्टमर भेटले, जे मराठीच होते. त्यावेळी माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितले, की आम्ही पण इथे राहतो, आम्ही केक वगैरे बनवतो. तर ते म्हणले, "ठीक आहे, चालेल. माझ्या मुलाचा बड्डे आहे नंतर, मी तुम्हाला देईन ऑर्डर." त्यावेळेस आम्ही मतलब ॲडव्हर्टाईज केली. तर कस्टमरने खरंच त्यांनी आम्हाला थोड्या दिवसानंतर केकची ऑर्डर दिली आणि हा केक 2 किलोचा होता. त्यांनी कस्टमाइज केक सांगितला. त्यांनी फोटो पाठवलेला होता मला आणि मी सेम तसा बनवायचा प्रयत्न केला आहे. तर मी पूर्ण केकला क्रम कोट केलेला आहे आणि डॉवल्स पण टाकलेत, कारण केक होता 2 किलोचा टॉल केक तो आणि इकडे गरमी असल्यामुळे ना केक इकडे लेयर्स सरकू शकतात. त्यामुळं मी डॉवल्स टाकलं आणि टाकावेत. खूप छान रिझल्ट येतो याचा. केक पूर्ण स्टेबल राहतो. तर तुम्ही बघू शकता, मी क्रीमला 2 कलरने केक पूर्ण कवर केलेला आहे आणि फिनिशिंग बघा किती छान आलेले आहे. जी आपण ट्रिक वापरली ना, त्यामुळे केकला खूप छान फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला बोर्ड क्लीन करून घ्यायचा आहे, कारण क्लीन असणं पण गरजेचं आहे. आणि जी मोदक नोझल असते ना, त्याने मी बॉर्डर कंप्लीट केलेली आहे पर्पल कलर यूज करून. जास्त डार्क कलर यूज करायचा नव्हता आपल्याला, त्यामुळे फेंटही कलर यूज केलेला आहे. आणि छोटेसे स्टार नोझलनं मी इथं रोजेट काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. असे थोडे थोडे केकवरती पूर्ण कवर करायचे आणि थोडेसे येलो ड्रॉप्स पण द्यायचे. थोडासा डार्क येलो कलर करून त्याचे येलो ड्रॉप दिले आणि लीव्स पण मी काढलेले आहेत. खूप छान असा केक झालेला होता हा. तुम्ही बघू शकता. आणि मी केकवरती नावसुद्धा टाकलेले आहे. आणि हा आपल्या केकचा फायनल लूक. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.